नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गणेश कापसे तुम्हा सर्वांचे आपल्या कापसे कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण वर्ग 10वीची 1.1 मधील कविता जिचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर याबद्दल मराठीमध्ये विस्तृत माहिती बघणार आहे। या कवितेचं जे हेडिंग आहे अ टीनेजर्स प्रेयर, ज्यामध्ये टीनेजर म्हणजे एक युवक, म्हणजे ज्यांच्या वयामध्ये टीन हा शब्द येतो सामान्यपणे 13 पासून 19 पर्यंत हे जे वय आहे यांना म्हटलं जाते टीनेजर, म्हणजे युवक किंवा तरुण किंवा किशोरावस्था। या वयातील जे काही मुलं असतात त्यांना त्यांच्या काही अडचणीवर मात करण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता हवी असते, तर त्यांच्याकडे ती क्षमता नसते। म्हणून एक युवक, एक तरुण देवाकडे प्रार्थना करतो, देवाला आशीर्वाद मागतो की देवा, मला माझ्या या वयामध्ये काही अडचणी येणार आहेत, तर मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता तू द्यावी, असं तो युवा सर्व युवकांच्या वतीनं देवाला काहीतरी विनंती करत आहे। तर ही कविता आपण आता बघणार आहे, जिचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर। तर चला मग सुरू करूया। कविता जिचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर, एक युवक, त्याची देवाकडे असलेली प्रार्थना। तर या कवितेमध्ये एकूण 5 स्टॅन्झा असून पहिल्या स्टॅन्झामध्ये तो मुलगा देवाला म्हणत आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक। तो मुलगा, तो युवक देवाला सांगत आहे की मला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, यासाठी प्रत्येक दिवस माझ्यासाठी काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येतो। आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। आणि मला हा जो निर्णय घ्यायचा आहे याबद्दल मी एकटा असा व्यक्ती असणार आहे, एकटा असा युवक असणार आहे की मला या रस्त्यावर चालताना काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, तर तो निर्णय घेण्याची मला तू क्षमता द्यावी, माझ्यामध्ये हिंमत द्यावी, असं तो मुलगा देवाकडे प्रार्थना करत आहे। सेकंड स्टॅन्झामध्ये तो सांगत आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस। आणि मी या दिशेनं जाताना, मी या जीवनावरून चालताना असा रस्ता निवडावा जो रस्ता मला ग्रेट सक्सेस, एका चांगल्या यशाकडे घेऊन जाणार, यशस्वी दिशेनं घेऊन जाणार, अशा रस्त्याचा मी निवड करावी, अशी तो मुलगा देवाला प्रार्थना करतो। और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस। अन्यथा किंवा जर माझा निर्णय चुकला तर मी डार्कन रोड, अंधार असलेल्या दिशेनं जाणार आहे, असा रस्ता दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, जो मला एका वाईट दिशेनं, एका अपयशाकडे घेऊन जाणार, अशा रस्त्याने मी जाणार आहे। म्हणून देवाला तो विनंती करतो की देवा, माझा निर्णय चुकू देऊ नको, मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता तू दे। तिसऱ्या स्टॅन्झामध्ये तो सांगत आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी। देवाला तो विनंती करत आहे की देवा, मला योग्य काय ते पाहण्यासाठी माझे डोळे उघडे कर, असं तो देवाकडे मागणं घालत आहे, विनंती करत आहे। हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी। आणि तो म्हणतो देवाला की देवा, हेल्प मी, मला मदत कर, स्टँड फॉर व्हॉट इज राईट, की काय योग्य आहे या दिशेनं मला स्टँड कर, मला उभं राहण्याची क्षमता दे, आणि त्यातूनच जे काही बेस्ट आहे, जे उत्तम आहे, यासाठी मला तू मदत कर। पुढल्या स्टॅन्झामध्ये तो सांगत आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे। आणि जेव्हा माझ्या मी या दिशेनं प्रवास करताना माझ्या रस्त्यानं जर काही मोह असणाऱ्या गोष्टी आल्या, ज्यातून मी संमोहित होणार आहे, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, पण त्या दिशेनं जाताना मला ते चुकीचं काय समजलं पाहिजे, म्हणून त्या दिशेनं मी जाऊ नये, यासाठी मला तू नाही म्हणण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण कर, असंही तो देवाकडे विनंती करत आहे।
दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे. आणि मी त्या मोहाला नाही म्हणून माझं शरीर फिट असलं पाहिजे, माझं शरीर स्वच्छ असलं पाहिजे, जेणेकरून हे माझं पूर्ण जीवन आहे यासाठी मला काहीतरी चांगलं निवडण्यासाठी तू शक्ती दे, असंही तो मुलगा देवाला प्रार्थना करत आहे. आणि शेवटच्या स्टँजामध्ये तो सांगत आहे, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं हे वय संपणार आहे, जेव्हा माझी ही अवस्था संपणार आहे, आय नो, तेव्हा मला माहीत पडणार आहे, दॅट की आय विल सी, तेव्हा मी बघू शकणार आहे की दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की माझं जे जीवन होतं हे जीवन खूप सुंदर होतं, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण की देवा तू माझ्यासोबत होता, तू मला प्रत्येक निर्णय योग्य प्रकारे घेण्याची क्षमता दिली, माझ्यामध्ये हिंमत जागृत केली. त्यामुळे माझं हे जे टीनेज, माझी ही जी तारुण्यावस्था आहे हे चांगल्या प्रकारे गेली आणि आज मी एक यशस्वी दिशेनं वाटचाल करत आहे, असंही तो देवाला म्हणत आहे. ही कविता जिचं हेडिंग, जिचं टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर, याचे कवी आहेत जे मोर्स. एवढंच या कवितेमध्ये सांगितलं गेलं होतं. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही चुका वाटत असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सुचवा, ज्यामुळे मी आणखी यामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकणार आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.